इलेक्ट्रिक वायरिंग पाहणीचा भेट अहवाल. इलेक्ट्रिक वायरिंगची पाहणी करण्यासाठी आपण जी क्षेत्र भेट दिली त्या भेटीचा अहवाल या ठिकाणी कशा पद्धतीनं लिहायचा त्याचा एक नमुना तुम्हाला या ठिकाणी मी दाखवत आहे. तर वायरिंग पाहणीसाठी क्षेत्र भेट. तर आपल्याला वायरिंगची पाहणी करण्यासाठी विविध प्रकारचे वायरिंगचे प्रकार आपण यापूर्वी पाहिलेले आहेत. इलेक्ट्रिक वायरिंग कसं करतात ते पण पाहिलेलं आहे. त्यामध्ये PVC कॉन्ड्यूट पाईप वायरिंग असेल, सरफेस वायरिंग असेल किंवा ज्याला PVC केसिंग कॅपिंग वायरिंग म्हणतात, तसंच कन्सिल्ड वायरिंग, हे वायरिंगचे प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. हे वायरिंगचे प्रकार अभ्यासत असताना वायरिंगसाठी लागणारं साहित्याचा आपण अभ्यास केलेला आहे. प्रत्येक प्रकारची हाऊस वायरिंग असेल किंवा कमर्शियल वायरिंग असेल ते कशा पद्धतीनं केलं जातं ते आपण पाहिलेलं आहे. सरफेस वायरिंग करत असताना लेआउट कशा पद्धतीनं काढला जातो, लाईन दोरी कशी मारतात हे पाहिलं आपण. त्याचबरोबर कन्सिल्ड वायरिंग करत असताना भिंत खाचण्यापासून आतमध्ये पाईप भिंतीत टाकणे, त्याचबरोबर पाईपमधून वायर ओढणे, ॲक्सेसरीज जोडणे, कनेक्शन करणे, बोर्ड जोडणे, हे सर्व आपण प्रॅक्टिकली पाहिलेलं आहे. आता हे वायरिंग पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी किती लोड आहे, कोणकोणता आहे, हे या ठिकाणी आपण पाहण्यासाठी क्षेत्रभेटीचं आयोजन केलेलं आहे. तर या ठिकाणी आपण एका हॉस्पिटलला भेट दिलेली आहे. तर या हॉस्पिटलचा क्षेत्रभेट अहवाल आपण आता पाहतोय. या भेटीमध्ये आपण काय काय पाहिलं, ॲक्च्युली वायरिंग कसं करायचं हे तर आपण अगोदरच शिकलेलो आहे. तर वायरिंग झाल्यानंतर वायरिंग ते कशा पद्धतीने केलेलं आहे, त्याच्यावर लोड किती वॅटचा टाकलेला आहे आपण, आणि कोणकोणती त्या ठिकाणी मशिनरी जोडली जाणार आहे त्या लोडसाठी, लाईट पॉईंट किती असणार आहेत, पॉवर पॉईंट किती असणार आहेत, त्याचा वापर कशासाठी होणार आहे, ही सगळं माहिती आपण या ठिकाणी घेत आहोत. तरी माहिती घेत असताना कोणत्या ठिकाणाला आपण भेट दिलेली आहे ते ठिकाण आपल्याला माहीत पाहिजे. दिनांक कोणत्या दिवशी दिलेली आहे हे दिनांक महत्त्वाचा आहे आणि कोणत्या वेळेला दिलेले आहे. त्यानंतर आस्थापनेचे नाव. तुम्ही या ठिकाणी जर पाहिलं तर आपण अनमोल जीवन हॉस्पिटल या हॉस्पिटलला भेट दिलेली आहे, की जे नव्याने त्या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे हॉस्पिटल आहे. नव्याने बांधकाम करून त्या ठिकाणी नव्याने इलेक्ट्रिफिकेशन केलेलं आहे, इलेक्ट्रिक वायरिंग केलेलं आहे. असं हे अनमोल जीवन हॉस्पिटल. आस्थापनेचा पत्ता आहे शिक्रापूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. त्यानंतरचा मुद्दा येईल आस्थापना प्रकार, कोणत्या प्रकारातली ती आस्थापना आहे. तर नावामध्ये चाललं आहे की ते हॉस्पिटल आहे. तर आस्थापनाचे प्रकार व्हिजिटसाठी आपल्याकडे असतात, ऑफिस, बँक, व्यापारी संकुल, मॉल किंवा हॉस्पिटल. तर त्यापैकी आपण हॉस्पिटलला या ठिकाणी व्हिजिट दिलेली आहे. आस्थापना संपर्क, नाव व फोन नंबर. व्हिजिट देण्यासाठी कोणाशी संपर्क आपल्याला साधला पाहिजे, तर जो मालक आहे, ज्याच्या मालकीचं ते हॉस्पिटल आहे किंवा जो संचालक आहे त्यांच्याशी संपर्क. तर या ठिकाणी डॉक्टर रामचंद्र हिवरकर यांचं ते हॉस्पिटल आहे आणि त्यांचा मोबाईल नंबर आहे 9823748689. माहिती देणाऱ्याचे नाव, त्या ठिकाणी ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे ते श्री राजेश निंबाळकर इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर यांनी त्या ठिकाणची आपल्याला माहिती दिली आहे. आता माहिती घेणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव, आता सगळ्या विद्यार्थ्यांनी ग्रुपने ती माहिती घेतलेली आहे, परंतु आपण पर्टिक्युलर आता तुम्हाला जेव्हा लिहायचं आहे तेव्हा तुम्ही तुमचं नाव लिहिणार असता. तर या ठिकाणी विद्यार्थ्याचे नाव ठिकाणी XYZ आपण लिहूया. प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतंत्र हा व्हिजिट रिपोर्ट करायचा आहे, स्वतःचं नाव टाकायचं आहे.
त्या ठिकाणी इलेक्ट्रिक लोड जो आहे तो किलोवॅटमध्ये 5 किलोवॅटचा लोड आहे असं आपल्याला त्या ठिकाणी माहिती मिळालेली आहे. सप्लायचा प्रकार म्हणजे सिंगल फेज आहे की 3 फेज, तर सिंगल फेज सप्लाय त्या ठिकाणी उपलब्ध आहे. सगळी जी काही मशिनरी उपकरणं ही सगळी सिंगल फेजवरती चालणारी आहेत, त्यामुळं सिंगल फेज सप्लाय आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सिंगल फेज एनर्जी मीटर आणि प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस जे आहेत ते बसवलेले आहेत. त्यामध्ये फ्यूज असतील, सिंगल फेजवर चालणाऱ्या 32 एम्पेअरच्या फ्यूज बसवलेल्या आहेत. त्याचबरोबर सिंगल फेजचा MCB आहे, डबल पोल, DP स्विच आहे, मेन स्विच म्हणून. अशा प्रकारे त्या ठिकाणी संरक्षक साधनं आहेत आणि सिंगल फेज एनर्जी मीटर वापरलेलं आहे. त्याचबरोबर डिस्ट्रीब्युशन बोर्ड बसवलेला आहे, त्याच्यातून वेगवेगळी सर्किट काढलेली आहेत. वायरिंगचा प्रकार जो आहे हा म्हणजे केसिंग गॅपिंग आहे, कॉन्ड्यूट आहे की कन्सिल्ड आहे. तर वायरिंग प्रकार कन्सिल्ड आहे, कन्सिल्ड वायरिंग केलेलं आहे. पॉईंट अतिशय आकर्षकरित्या काढलेले आहेत, योग्य त्या ठिकाणी पॉईंट काढलेले आहेत आणि सुंदर असं इलेक्ट्रिक वायरिंग केलेलं आहे. योग्य त्या ठिकाणी सगळे लाईट पॉईंट आणि पॉवर पॉईंट्स असे काढलेले आहेत. अनावश्यक पॉईंट टाळलेले आहेत, जिथं गरज आहे तिथंच काढलेले आहेत. तर अशी एकूण 20 लाईट पॉईंट काढलेले आहेत. फॅनचे पॉईंट 10 आहेत. प्रत्येक रूममध्ये 2-2 सॉकेट देखील काढलेले आहेत. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी पॉईंट काढलेले आहेत. त्याचबरोबर एकूण पॉवर पॉईंट 4 आहेत. तर हे 4 पॉवर पॉईंट्स जे आहेत हे 4 पॉवर पॉईंट्स हे मशिनरीसाठी आहेत. त्याचबरोबर त्याच्यामधले काही पॉईंट हीटरसाठी देखील काढलेले आहेत. या ठिकाणी हीटर पॉईंट जास्त गिझरसाठी काढलेले नाहीत, कारण या ठिकाणी सोलर पॅनेलवरती हॉस्पिटलला बसवलेलं आहे. त्यामुळं गरम पाण्याची सोय असल्यामुळं गिझरसाठी जास्त पॉईंटची आवश्यकता नसल्यामुळे एकूण पॉवर पॉईंट हे 4 काढलेले आहेत. इलेक्ट्रिकल मशिनरी जी आहे त्यामध्ये एक्सरे मशीन आहे, सोनोग्राफी मशीन आहे. इलेक्ट्रिकल सुरक्षा साधने जी वापरलेली आहेत त्यामध्ये फ्यूज आहेत, MCB, LCB हे वापरलेले आहे. इलेक्ट्रिकल सप्लाय बॅकअप योजना हॉस्पिटल असल्यामुळं या ठिकाणी जर अचानक लाईट जर इलेक्ट्रिसिटी बोर्डाची गेली तर पर्यायी योजना म्हणून त्या ठिकाणी इन्व्हर्टर आणि जनरेटरची सोय करण्यात आलेली आहे. विशेषतः ऑपरेशन थिएटर आणि जे स्पेशल रूम आहेत या ठिकाणी कंटिन्यू सातत्याने विद्युत पुरवठा सुरू राहतो. विद्युत पुरवठा कोणत्याही प्रकारे खंडित झाला तर इन्व्हर्टरची सोय असल्यामुळे काही हॉस्पिटलमध्ये प्रॉब्लेम येत नाही. इमर्जन्सी हॉलमध्ये देखील सर्व अतिउच्च अशा पद्धतीच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या मशिनरी आहेत. हॉस्पिटलसाठी पूर्ण वायरिंगचं इन्स्टॉलेशनसाठी आणि मशिनरीसाठी योग्य असं अर्थिंग केलेलं आहे. एकूण लाईट सर्किट्स म्हणजे डिस्ट्रीब्युशन बोर्ड असे 4 आहेत. लाईट सर्किटसाठी आणि पॉवर सर्किटसाठी 2 डिस्ट्रीब्युशन बोर्ड आहेत. अग्नियंत्रक साधनांची व्यवस्था केलेली आहे. त्या ठिकाणी अग्निशामक यंत्रणा आहे. सिलेंडर ठिकठिकाणी बसवलेले आहेत. व्हरांड्यामध्ये सिलेंडर आहे आणि रूममध्ये देखील आहेत. CCTV यंत्रणा उपलब्ध आहे आणि AC रूम उपलब्ध असल्यामुळं त्या ठिकाणी AC रूममध्ये वातानुकूलित यंत्रणा जी आहे ती देखील उपलब्ध आहे. ACच्या साधारणपणे 5 खोल्या त्या ठिकाणी आहेत. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण अनमोल जीवन हॉस्पिटलला भेट देऊन त्या ठिकाणी इलेक्ट्रिक वायरिंगची क्षेत्रफेट म्हणून